पीछे बैठो। हाँ सीट पे बैठना पड़ेगा आपको, बैलेंस बना के बैठाया है भैया, बोट है पीछे पीछे। ओके, बैलेंस बनाने के लिए वो अभी उसको पीछे जाना बस थोड़ी पड़ेगा। भैया, तो अपन जहाँ देखेंगे वहाँ पर बैठ जाएंगे। ये बोट है, बैलेंस बनाना पड़ता है जमीन को। बैठो। बैठ जाओ इधर, तो भैया को भी इधर बिठाओ। इधर बैठो भैया। हर हर महादेव। कमल किशोर जी ने बनवाया था घाट को, जो 50 साल पुराना घाट है, जो 12 साल में एक बार कुंभ मेला लगता है ना उज्जैन में। अच्छा, खत्म होने के बाद घाट पे लगता है, 2028 में लगेगा यहाँ पे। हे आहेत विश्वकर्मा. त्यांनी 12 ज्योतिर्लिंगची स्थापना केली होती. हर हर महादेव. हा आहे ओंकारेश्वर मंदिर. ओहो, गाइस माझी बोट भेटली नाही, सापडली आहे इकडे. गाइस, तर हे तुम्हाला पूर्ण राऊंड मारायचं म्हणजे तेच नर्मदा परिक्रमा. ते तुमचे मला 200 रुपयाचे लोक चार्ज करतात आणि अशा बोटीमधनं तुम्ही फिरू शकता तिकडे. हा एक्सपिरियन्स खूप छान आहे गाईस, नक्की या इकडे. छान एकदम वातावरण आहे इकडे. आमच्या इकडे फॅमिली एन्जॉय करतोय मस्त. आणि गाईस 5 वाजता आहे ना बोट बंद होता ना इकडे, तर त्याच्या आधीच तुम्ही या, तुम्हाला फिरायला भेटेल. इकडे वरती एक बाबा बसले, घोर तपस्या करताय तिकडे उन्हामध्ये. साथ देतो. साइड में जा रही है ना, वो कावेरी नदी है, और जो इस साइड में जा रही है ये नर्मदा नदी है। और ये सामने रहा ओमकारेश्वर डैम, जो नर्मदा नदी के ऊपर बना हुआ है। सामने रहा पावर हाउस, ये कावेरी के ऊपर बना हुआ है। और ये पर्वत है ना, पूरे ओम के आकार में बना हुआ है, इसलिए इस गांव का नाम ओमकारेश्वर रखा गया है। जो छोटा पर्वत है ना, ये ओम का चंद्र बिंदु है। यहाँ पे आप लोग जल का आचमन करके जल भर लो। बाय बाबा. तर काय आम्ही इकडनं आलो होतो, इकडनंच आम्ही आलो होतो. असे गेलो असे आणि परत पाठी गेलो या साईडला आणि परत आता इकडे चाललोय. सॉरी गाईस, आपल्याला इकडे सोडणार आता, म्हणजे आम्ही इकडून दर्शन करायला जाऊ. इकडून आता आम्ही उतरलोय इकडे. तर नर्मदा परिक्रमा मधनं आम्ही आता उतरलोय आणि चाललोय मंदिरामध्ये. तर काय इकडनं
तुम्हाला यायचं असेल तर लेफ्ट साईडने एक्झिट आहे आपके हिसाब से क्या आणि राईट साईडने एंट्रन्स आहे. हा तो माणूस दिसतोय ना हा वाला टिक्का लावून शिट्ट्या वाजवतोय. तो जरा बरोबर नाही बोलत आहे. दुकानं वगैरे चलो. चप्पल वगैरे ठेवायसाठी तुम्ही इकडे चप्पल ठेवू शकतात. पाटी नर्मदा रिव्हर आहे. तर गाईस आमची लाईन आहे आता आम्ही बघू शकतात. तर ही लाईन आम्हाला पूर्ण पुढे एवढी गर्दी असेल बघू आता पुढेच बघू. हा माझा ना आठवा खूप मला खूप जास्त आवडला आहे. आम्हाला आठवा काय. जर तुम्हाला पेशन्स लेवल वाढवायचं असेल ना तर नक्की लाईनमध्ये लागा. ओके ऑटोमॅटिकली पेशन्स लेवल वाढतो. ते आहे ना ऑनलाईन लाईन आहे. तुम्ही ऑनलाईन म्हणजे काढून येऊ शकता आणि आम्ही लागलो डायरेक्ट ऑफलाईन लागलो आहे. दंडात्मक कारवाई की जाएगी. आता बंद झाले असतील काय इकडनं बोटी वगैरे यायला. बघा सगळे बोटी इकडे लाईनीत लावून ठेवले आहेत. तर गायस मगाशी आम्ही तिकडे होतो तिकडे पण होतो तर इकडे आलो आहे. इकडून नजारा मस्त दिसतो बघू शकता. मला होणार आहे वेळ असं वाटतं. गायस पोचलो आता आम्ही इकडे गाभार आहे ऑलमोस्ट. इकडे खालती गाभार आहे इकडे. दर्शन तर झालेलं आहे बट लाईक लाईव्ह सिस्टम आहे ना बरोबर नाही. आणि आतमध्ये पण मी काढला नाही फोटो वगैरे म्हणजे व्हिडिओ वगैरे कारण की आतमध्ये अलाउड नव्हतं आणि त्यांचे नियम मला पाळायचे होते. आणि असं बरोबर पण वाटत नाही खाली फुकट म्हणजे ते लोक बोलतात की नका करू आणि आपण मग खाली फुकट मग ते व्हिडिओ वगैरे काढणार मग बरोबर नाही वाटत राईट. मस्त दर्शन झालं आहे गाईस आणि खूप मस्त वाटतं आहे. ते गाभाऱ्यात म्हणजे अशी एक आहे म्हणजे एनर्जी आहे गाईस. या इकडे एकदा ओके आणि दर्शन घ्या तुम्ही गाईस. खरंच एकदम वरतीच तर आहे आणि आम्हाला लेट झाला आहे गाईस. बघू शकतो रात्र झाली आहे पूर्ण. ॲक्च्युली आम्ही ना निघालो होतो 5 वाजता. मी लाईनीमध्ये लागलो होतो ॲक्च्युली आणि आता वाजले समथिंग 6 हां म्हणजे 8 वाजायला आले आहेत. 8 वाजायला 10 मिनटं आहेत. तर झालं दर्शन गाईस. हर हर महादेव. खालती नर्मदा रिव्हर आहे गाईस बघू शकतात इकडनं पूर्ण नर्मदा रिव्हर आहे आणि इकडनं डॅम दिसतो बघू शकतात तुम्ही डॅम. तर गाईस ॲक्च्युली तुम्ही इकडनं पण येऊ शकता. जशी हा ब्रिज आहे ना इकडनं त्या ब्रिजवरनं तुम्ही येऊ शकतात आणि दर्शन घेऊ शकता. हा पण एक वे आहे बट पण तुम्हाला नर्मदा परिक्रम तुम्हाला करायला नाही भेटणार नाही. तर आम्ही बोटीवरनं केलं ना ते तुम्हाला करायला नाही भेटणार गाईस. तर म्हणून आम्ही ते केलं पहिलं आणि तिकडून कसे गेलो. चला गाईस आमचं झालेलं आहे दर्शन. आता आम्ही निघतो इकडनं. हा ब्रिज पण एकदम मस्त आहे गाईस. चलो तर तुम्ही त्या ब्रिजवरनं येतात तर बघा इकडे ह्या सगळ्या गोष्टी पण आहेत. शॉपिंग तुम्ही करू शकतात घरच्यांसाठी वगैरे किंवा स्वतःसाठी.
किंवा बायकोसाठी. ओके, बायकोसाठी पण. तुला करायची आहे का शॉपिंग? पण लेट झालं यायला. हां, तुला काय सीन काय झाला माहिती आहे का? आम्हाला लेट झाला. ओके, म्हणजे आम्ही एक्सपेक्ट नाही केलं होतं की एवढा वेळ होईल, बट ठीक आहे आता काय. तर गाईस ॲक्च्युली आम्ही ह्या ब्रिजवरनं चाललो आहे कारण की आम्ही चाललो आहे महाबळेश्वर मंदिरकडे. बघ अजून पण लोक येत आहेत दर्शनासाठी, बघू शकतात. बट माझ्या हिशोबाने नर्मदा परिक्रम हा इम्पॉर्टंट आहे, ते तुम्ही केलंच पाहिजे. एक्सपिरियन्स चांगला होता खूपच. हां, एक्सपिरियन्स तर खरं चांगला तर होता, मस्त वाटलं जरा. एक वाईब आहे म्हणजे काहीच एक वाईब तर आहे. आणि ते गाभाऱ्यामध्ये वगैरे पण आहे ना, एक वेगळीच पॉझिटिव्हिटी आहे. नक्की आहे गाईस. आता ओंकारेश्वर झालं आहे आमचं गाईस. आता पुढे आम्हाला जायचं आहे महाबळेश्वरला. चलो, इकडून रस्ता आहे समोर. इकडे शॉपिंग करायला पण खूप गोष्टी आहेत गाईस, म्हणजे सर्वीकडेच आहे. आता आम्ही थांबलो इकडे चहा वगैरे प्यायला या हॉटेलमध्ये. हॉटेल नाही म्हणजे असंच, म्हणजे टी स्टॉल आहे इकडे. मॅगी वगैरे वगैरे पण भेटते, खाऊ शकतात तुम्ही. बघू खाऊ थोडा वेळ, कारण की हे लोक सगळे चाय लवर आहेत, त्यांना चाय पाहिजे असतो. बाकीचे लोक येत आहेत पाटणा हळूहळू. मी जरा रेस्ट करतो थोडा 5-10 मिनटं, नंतर जाऊ महाबळेश्वरसाठी. तर गायस आम्ही महाबळेश्वरला जाऊ न शकलो कारण की मग लेट झाला असता, म्हणजे ऑलरेडी झाला होता आणि आम्हाला बस मारतीसाठी लेट न व्हायचं. आम्ही तिकडूनच एक टमटम पकडली आणि सगळे फॅमिली मेंबर्स बसून बसच्या इकडे गेलो. लाईनमध्ये उभा राहून आमचे पाय दुखायला लागले म्हणून आम्ही टमटम पकडली. क्रेझी एक्सपिरियन्स. तर गाईस ट्रॅफिक बघू शकता किती आहे. भयानकमध्ये ट्रॅफिक भेटला. मस्त चाललो होतो. मी पण जास्त बनवलेला नाही ब्लॉग. तिकडनं निघालो, डायरेक्ट बसमध्ये बसलो आणि थोडं रेस्ट करत होतो. हो, सिविक सेन्स. हो होऊ शकतं गाईस तुम्ही एकदम दूरपर्यंत ट्रॅफिक आहे. तर गाईस फायनली आता आम्ही पोचलो आहे इकडे आमच्या एरियामध्ये. आमच्या हॉटेलच्या आसपास 11:50 झाले. तर ऑलमोस्ट खूप टाईम झाला आम्हाला. प्लॅन केला होता की एका दिवसामध्ये 2 प्लॅन बनवले आम्ही. एक बनवलं ओंकारेश्वर आणि आता भस्म आरतीला आम्ही जाणार आहे रात्री. ओके, तर त्याच्यासाठी सीन काय झाला गाईस की म्हणजे ओंकारेश्वरसाठी ना गाईस तुम्हाला पूर्ण 1 दिवस काढावं लागणार. ओके, त्याशिवाय म्हणजे तुम्हाला अर्थ नाही काय. तर आमची एकदम थोडी म्हणजे घाई गडबड झाली गाईस त्याच्यामध्ये. आम्ही आता फायनली आता आम्ही पोचलो आहे एरियामध्ये. आमचं हॉटेल आहे इकडे या एरियामध्ये. जशी 12 वाजता काहीतरी गल्ली दिसते, एकदम सुमसाम, सगळं बंद. तर गायस आता मी घरी आलेलो आहे आणि सीन असं झालं की आम्हाला थोडा लेट झाला. तर आता पटकन फ्रेश झालो आम्ही, कपडे वगैरे बदलले आणि आता आम्ही चाललो आहे भस्म आरतीसाठी. तर त्यासाठी आम्ही आता काहीतरी फूड खाऊ. आम्ही सांगितलं होतं हॉटेलवाल्यांना ओके बनवायला, तर त्यांनी बनवून ठेवलं होतं. तर आम्ही सांगितले दाल खिचडी, टमाटर सेव की सब्जी आणि चपाती. हो, चपाती पण सांगितली होती. ओके, हे जेवण आहे आपलं. पापड पण दिले, दाल खिचडी. चलो अभी खाना खाते, लेट्स गो. तर गाइस अजून एक साईड न्यूज कळली आहे की चल गाडी बंद पडली गाइस. गाडी बंद पडली आहे. काय आहे बघा. मला एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे. जसं की आम्ही आता गेलो होतो भस्म आरतीसाठी.